पारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी नैसर्गिक वायू हा ऊर्जा स्रोत वापरून विद्युत निर्मिती कशी होते हे आज आपण बघणार आहे. नैसर्गिक वायू आता बघा भूगर्भातून आपल्याला मिळत असतो, कोळसा आणि खनिज तेलाप्रमाणे. तर अशा वेळी काय होतं, नैसर्गिक वायू असंच आपलं स्रोत आहे, ऊर्जा स्रोत, मुख्य स्रोत आहे नैसर्गिक वायू. आता वायूला वापरायचं आहे तर वायू कुठेतरी आपल्याला भरायला पाहिजे, बरोबर की नाही. आता या नैसर्गिक वायूला जाळायचं आहे आपल्याला आणि विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे. तर त्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात ते आपण जाणून घेऊया. आता बघा, नैसर्गिक वायूच्या ज्वलनासाठी, नैसर्गिक वायूसुद्धा वायू रूपातच, त्याच्या ज्वलनासाठी आपल्याला हवा पाहिजे असते. तर एका कॉम्प्रेसरमध्ये, कॉम्प्रेस करणे म्हणजे काय, कॉम्प्रेस म्हणजे उच्च दाब देऊन एखाद्या कंटेनरमध्ये आपण जेव्हा एखादी वस्तू भरतो तेव्हा आपण त्याला अंडर कॉम्प्रेशन ती भरलेली आहे असं आपण म्हणत असतो. तर कॉम्प्रेस करणे म्हणजे दाब देणे. तर असंच नैसर्गिक वायूच्या ज्वलनासाठी आपल्याला हवेची सुद्धा गरज आहे, ठीक आहे. तर आता बघा, आपण नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मितीचा आराखडा बघणार आहोत. तर त्यासाठी काय गोष्टी लागणार आहेत बघा. तर इंधन म्हणून आपण नैसर्गिक वायू घेतलेला आहे. तर जे काही इंधन आहे ते इथे नैसर्गिक वायू असणार आहे. आता या इंधनाला, नैसर्गिक वायू हे आपले इंधन आहे, बरोबर की नाही. तर या इंधनाला जाळताना आपल्याला उच्च दाबाची हवा त्याच्यासोबत पाहिजे. त्याच्यावर दाबाचा पूर्ण असा फ्लो पाहिजे, मारा पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो आहे, हवा, आपण इथे हवा लिहू. आता ह्या दोन्ही गोष्टी, इकडनं हवा, इकडून नैसर्गिक वायू, या दोन्ही गोष्टी एका कॉम्प्रेसरमध्ये भरल्या जातात. समजा ही आहे कॉम्प्रेसर. तर यासाठी आपण अशा रीतीने कॉम्प्रेसर दाखवताना, कॉम्प्रेसर कुठे दाखवलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने इथे, ठीक आहे. हे आहे कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर. आता बघा, यामध्ये इकडनं हवा जाऊ देत आहे आणि इकडनं नैसर्गिक वायू सुद्धा एकाच वेळी दोन्ही गोष्टी या कॉम्प्रेसरमध्ये एकत्र केलेल्या आहेत. आणि नंतर आज आपण पारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी नैसर्गिक वायू वापरून ऊर्जा निर्मिती कशी होते ते बघणार आहोत. तर विद्युत ऊर्जा आपण तयार करतो आहोत. प्रत्येक एक गोष्ट प्राथमिक ऊर्जा वापरून आपण विद्युत ऊर्जा निर्मिती करतो आहे. तर बघा, इथे इंधनाचा स्रोत म्हणून आपण नैसर्गिक वायू घेतलेला आहे. इंधन आहे आपलं नैसर्गिक वायू. तर हे आपल्याला प्रत्येक एका विद्युत निर्मितीच्या प्रकल्पात आपल्याला इंधन म्हणून जे वापरलं आहे ते पहिल्या टप्प्याला दाखवायचं आहे. आता बघा, इंधन आपलं वायू रूपात आहे. आता याला जाळण्यासाठी याच्यासोबतच आपल्याला उच्च दाबाची हवा पाहिजे. तर ती हवा कशी असली पाहिजे, तिच्यावर जो दाब असणार आहे तर तो जास्त दाब पाहिजे. तर मग अशी हवा आपण जेव्हा एखाद्या लहानशा गोष्टीमध्ये भरतो तेव्हा ती हवा अंडर प्रेशर भरत असतो. म्हणून हवेवर प्रचंड दाब देऊन एका कॉम्प्रेसरच्या माध्यमाने आपण काय करणार आहे, हवा त्या नैसर्गिक वायूसोबत ज्वलनासाठी पाठवणार आहे. तर त्यासाठी म्हणून इकडनं नैसर्गिक वायू, इथे आपण हवा घेतली आहे आणि हवा आपण कॉम्प्रेसरमध्ये टाकतो आहे. या एका डिव्हाइसला आपण इथे कॉम्प्रेसर असं नाव दिलं आहे, कॉम्प्रेसर, ठीक आहे. आता कॉम्प्रेसर असं म्हटलंय, कॉम्प्रेस करून दाब देऊन आपण हवा
कॉम्प्रेसरमध्ये भरलेली आहे। या दोनही गोष्टी, इकडून आलेली हवा जिच्यावर भरपूर दाब आहे आणि इकडनं आलेला नैसर्गिक वायू, हे दोघेही आपण एका ज्वलन कक्षामध्ये पाठवणार आहे। तर अशा रीतीने यानंतर आपण पुढे ह्या दोन्ही गोष्टी एका ज्वलन कक्षामध्ये दाखवणार आहे, बरोबर। तर ज्वलन कक्षा आहे तर तुम्ही थोडा वर घेतला तरी चालेल असा। या दोन्ही गोष्टी अशी आपण इथे आणि इकडून आलेली, इकडून नैसर्गिक वायू, इकडून उच्च दाबाची हवा एकत्र आपण ज्वलन कक्षात पाठवणार आहोत, बरोबर। तर ज्वलन कक्षात ही हवा पाठवल्यानंतर ही आता जळणार आहे आणि प्रचंड उष्णता निर्माण होणार आहे, बरोबर। तर यातून मग निघणाऱ्या ज्या वाफा आहेत, यातून निघणारी जी उच्च दाबाची, आता पहा दोन्ही आपण काय करतोय, प्रत्येक एक इंधन वापरून आपण त्या इंधनाला जळवतो आहे आणि त्याच्या मार्फत आपण असं काही निर्माण करतो आहे जे फोर्सफुली, प्रेशरनी, दाबानी टर्बाईनची पाते फिरवणार आहे। तर इथे ज्वलन, या दोघांचंही एकत्र ज्वलन झाल्यावर जी वाफ तयार होणार आहे त्याच्यामुळे इथे टर्बाईन असणार, त्या टर्बाईनचे पाते फिरतील। जसं टर्बाईन फिरलं, टर्बाईनचे पाते फिरले की जनित्र काम करायला लागेल आणि विद्युत ऊर्जा निर्माण होईल, बरोबर की नाही। विद्युत ऊर्जा निर्माण होईल। अशा तऱ्हेने आपण, हा झाला आपला आकृतीचा आराखडा। आता हीच आकृती आपण शब्दरूपामध्ये मांडूया। तर बघा, आपण अशाच क्रमाने गेलं तरी चालेल, हवा आणि नैसर्गिक वायू, किंवा खालीवर या दोन गोष्टी कशाही मांडल्या तरी चालेल। आपण असंच्या असंच गेलं तरी चालेल, बघा। त्यानंतर काय म्हटलं आहे बघा, आता याला, या फ्लो चार्टला आपण असं लिहू, इंधन म्हणून नैसर्गिक वायू, बरोबर, आणि हवा, हे दोन्ही कुठे चालले आहे, दोन्ही चालले आहे ज्वलन कक्षात। या दोघांच्या मार्फत हे दोन्ही ज्वलन कक्षात चालले की आपण न आखता यांचं इथे ज्वलन दाखवू, ज्वलन कक्षा, त्याचबरोबर त्याच्या आधारे फिरणारं टर्बाईन, त्याचबरोबर त्याच्यामुळे काम करणारं जनित्र आणि विद्युत ऊर्जा निर्मिती। तुमच्या पुस्तकामध्ये हवा वरती घेतली आहे, उच्च दाबाची हवा आणि नैसर्गिक वायू खाली दिलेला आपण कंबाईनली असं दाखवू शकतो। तर हा झाला आकृतीचा शब्दरूपांमध्ये, याचं डिस्क्रिप्शन किंवा फ्लो चार्ट म्हणतो आपण, आराखडा म्हणून शब्दरूपांमध्ये। आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे, ऊर्जा रूपांतरण महत्त्वाचं आहे। तर आता आपण ऊर्जा रूपांतरण बघू, ठीक आहे ना। ऊर्जा रूपांतरण मी इथे लिहिते बघा, ऊर्जा रूपांतरण कशाचं, ऊर्जा रूपांतरण नैसर्गिक वायू पासून जेव्हा विद्युत ऊर्जा तयार होते तेव्हा ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात कशी कन्वर्ट होते किंवा रूपांतरित होते ते आपल्याला लिहायचं आहे। तर जसे फ्लो चार्ट तुमच्या पुस्तकात दिले आहे त्याप्रमाणेच जायचं आहे। तर आकृतीची जशीच्या तशी शब्दरूपात आखणी करताना जे शब्द आकृतीत आहे ते आपण आकृतीचा शब्दरूपात आराखडा डिस्क्राईब करताना ते वापरतोय। आता मला इथे असं नाही जायचं आहे, जशा आकृतीत जसे नावं आहेत तसं जायचं नाही, फक्त प्रत्येक एका टप्प्याला ऊर्जा कोणती होती, प्राथमिक ऊर्जा कोणती आणि
नंतर मग ती कशी रूपांतरित झाली. आता नैसर्गिक वायू म्हटल्यानंतर नैसर्गिक वायू रूपात आहे. वायू नेहमी गतिमान असतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात. तर मग त्याच्यामध्ये काय आहे, गतीची ऊर्जा आहे असं म्हणू. तर इथे तेच झालं आहे, नैसर्गिक वायू आणि हवेचं ज्वलन झालं. आणि वायू मूळ याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, मूळ ऊर्जा, त्या इंधनामध्ये असणारी मूळ ऊर्जा कोणती ते शोधायचं आहे. आता बघा, नैसर्गिक वायू हा आपल्याला भूगर्भात मिळतो आणि यामध्ये रासायनिक घटक असतात. म्हणून मूळ टप्पा काय आहे ऊर्जा रूपांतरणामध्ये असं द्यायचं, नैसर्गिक वायूतील रासायनिक ऊर्जा. बरोबर. त्याच्यामुळे काय त्या नैसर्गिक वायूमध्ये जी ऊर्जा होती, नैसर्गिक वायू रूपात होता आणि तो एका जागेवरून आता दुसऱ्या जागी जाणार आहे. तर मग अजून काय देऊ आपण, नैसर्गिक वायूतील गतिज ऊर्जा. त्या ऊर्जेचं रूपांतरण गतिज ऊर्जेत झालं. तर मग नैसर्गिक वायूतील गतिज ऊर्जा. मुख्य स्रोत जो शांत होता, बरोबर की नाही, तो आपण घेतला, त्याला आपण जाळलं, बरोबर. तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाताना त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू जेव्हा हालचाल करते, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते, तेव्हा त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा असते. तर मग असे टप्पे, आकृती लक्षात ठेवायची. मग बघा, जळल्यानंतर उच्च दाबाखाली वाफा बाहेर पडल्या आणि वाफा वापरून टर्बाईन फिरून झाल्यावर वाफेचा वापर केला गेला आणि उरलेली वाफ मग जी आहे, जिच्यावरचा दाब कमी आहे, ती परत हवेमध्ये पाठवली गेली किंवा बाहेर पाठवली गेली. तर वापर व्हायच्या आधी या वाफांवर काय होता, प्रचंड दाब होता. तर म्हणून मग टर्बाईन त्या गतिज ऊर्जेच्या आधारेच फिरते. तर यामध्ये गतिज ऊर्जा होती, मग टर्बाईन मधील गतिज ऊर्जा आणि त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मिती झाली, म्हणून विद्युत ऊर्जा. इथे जनित्र लिहायचं काम नाही, जनित्र काम करायला आपल्याला इथे ऊर्जेचं काम आहे, ऊर्जा रूपांतरणाचं काम आहे. एक ऊर्जा अशी होती, ती पुढे कन्वर्ट कशी झाली, अजून पुढे रूपांतर तिचं कोणत्या ऊर्जेत झालं, हा प्रश्न महत्त्वाचा असतो. प्रत्येक एका वेळेला आकृती देऊन राहिली, ही सुद्धा आकृती परीक्षेत राहू शकते. तर दिलेली आकृती काय दर्शवते किंवा इथे काय होत आहे, हा कसला प्रकल्प आहे, काय प्रकल्प आहे, तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. दिलेल्या आकृतीमध्ये नैसर्गिक वायूपासून विद्युत ऊर्जा निर्माण होत आहे किंवा नैसर्गिक वायूपासून विद्युत ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे. आणि मग ऊर्जा रूपांतरण लिहा म्हटलं तर अशा रीतीने लिहायचं. ठीक आहे, प्रत्येक एका वेळी असं जायचं. आता बघा, या अगोदर आपण कोळसा जाळून विद्युत ऊर्जा निर्माण केली आणि त्याचबरोबर आण्विक ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती पाहिली. त्या दोन्ही प्रकल्पामध्ये प्रदूषण जास्त होत होतं. कम्पॅरेटिव्हली त्याच्या तुलनेमध्ये नैसर्गिक वायू जाळल्यावर प्रदूषण कमी होतं. प्रदूषण होतं, पण त्याच्यामधून सल्फर डायऑक्साईड SO2 वायू बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे प्रदूषण काहीसं कमी होतं. म्हणून मग याला पर्यावरण स्नेही प्रकल्प असं म्हटलं जातं किंवा पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मितीची पद्धत याला म्हटली जाते. पण आता बघा, आणि त्या ज्या दोन्ही पद्धती होत्या त्यामध्ये तर प्रदूषण प्रचंड प्रमाणात होतं. म्हणून त्या दोन्ही विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या ज्या पद्धती आहेत किंवा प्रकल्प आहेत किंवा विद्युत ऊर्जा निर्मितीची जी प्रोसेस होते ती पर्यावरण स्नेही नाही, कारण ती प्रदूषण करत आहे. एकीकडे आपल्याला विद्युत ऊर्जा तर मिळत आहे, पण दुसरीकडे प्रदूषण होते. ठीक आहे, दुसरीकडे प्रदूषण होत असल्यामुळे छोटीशी एखादी गोष्ट जर विचारली जात नाही, पण आपल्याला जनरली माहीत पाहिजे की नैसर्गिक वायूमुळे तुलनेने कोळशापेक्षा आणि आण्विक ऊर्जेपेक्षा प्रदूषण कमी होत असते. त्या
इतर दोन ऊर्जा स्रोतांमुळे, कोळशामुळे आणि आण्विक ऊर्जेमुळे प्रदूषण, त्यांच्या ज्वलनाने म्हणून आपण प्रदूषण जास्त होते कम्पॅरेटिव्हली. नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने प्रदूषण कमी होते, म्हणून हिला पर्यावरण स्नेही म्हणायचं. आणि त्या दोन पद्धती पर्यावरण स्नेही नाहीत. ठीक आहे. आता बघा, प्रत्येक एक प्रकल्प आपल्याला फायद्याचा आहे. विद्युत ऊर्जा निर्माण झाली तरीही या तीनही क्लासेसमध्ये आपण तीनही विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प जेव्हा पाहिले, हे तीनही आपले नैसर्गिक इंधनाचे साठे आहेत, पारंपरिक ऊर्जा साठे आहेत. आणि कधीतरी असाच याचा वापर होत राहिला तर हे कधीतरी कमी होतील आणि होणारच आहे. पुढच्या 200 ते 300 वर्षाच्या काळामध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचे साठे पूर्णतः संपले जाणार आहेत, कारण आपण त्याचा वापर करतो आहे. बरोबर. म्हणून आता अशी काही उपाययोजना करावी की ज्यामुळे हे इंधनाचे साठे कमी झाल्यानंतर आपल्याला पर्यायी काहीतरी करता आलं पाहिजे. तर हा एक तोटा. हे सगळं करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामुळे फायदा तर होत आहे, पण काही ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या होत आहेत किंवा त्याचे तोटे आहेत. तर ते तोटे कोणते असं जरी विचारलं तर आपल्याला बोलता आलं पाहिजे. सगळ्यात पहिला तोटा किंवा ज्या समस्या म्हणू आपण, समस्यांपैकी पहिली समस्या आहे एक तर प्रदूषण आहे. आपण काय या तीनही क्लासेसमध्ये, या तीनही टॉपिक्समध्ये आपण नैसर्गिक इंधन किंवा पारंपरिक ऊर्जा स्रोत वापरले. पारंपरिक ऊर्जा स्रोत, पारंपरिक ऊर्जा, कोळसा, आण्विक ऊर्जा, मूलद्रव्य सुद्धा आपल्याला मातीतूनच मिळतात, भूगर्भातूनच मिळतात. तर समस्या काय आहे? प्रदूषण ही मोठी समस्या आहे. बरोबर. प्रदूषणाने काय होतं? वेगवेगळे वायू जे होतात ते बाहेर पडतात प्रदूषणाच्या मार्फत. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड हे वायू बाहेर पडतात. हे तर आपल्याला माहीत आहे. पेट्रोल डिझेलच्या ज्वलनातून हे सगळे घातक वायू बाहेर पडत असतात. आता बघा, त्याचबरोबर अपुऱ्या ज्वलनातून जर हे साठे अपुरे जाळले, अपुऱ्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO, कार्बन मोनॉक्साईड हा नावाचा वायू बाहेर पडतो, जो की अतिशय घातक आहे आणि त्याच्यामुळे दम्यासारखे श्वसनाचे आजार होतात. हा जो पेट्रोल आणि डिझेलमधून पडणारा नायट्रोजन डायऑक्साईड वायू आहे, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू आहे, तर विशेषतः हा वायू काय करतो? आम्लपर्जन्य निर्माण करतो. आम्लपर्जन्य होतं या वायूमुळे. आम्लपर्जन्य होण्यासाठी हा वायू कारणीभूत आहे. हा जर वायू पावसाच्या पाण्यात मिसळला तर आम्लयुक्त पाऊस आपल्या जमिनीपर्यंत येऊन पोचतो आणि त्याच्यामुळे अनेक पुरातन वास्तूंची, संगमरवराची हानी होते, त्याच्यावर डाग पडतात. तर त्याच्यामुळे हा वायू घातक आहे. त्याचबरोबर कोळशाच्या ज्वलनामुळे धुरांमध्ये बारीक बारीक कोळशाचे बारीक कण असतात, त्यामुळे सुद्धा विविध श्वसनाचे आजार होतात. तर आरोग्यासाठी सगळे घातक अपुऱ्या ज्वलनातून आणखीन जास्त धोकादायक अशा गोष्टी होतात. सोबतच काय होतं बघा, कोणतीही गोष्ट, जिथे कुठे प्रकल्प चालतात, कोणतीही गोष्ट करताना त्याच्यापासून कचरा निर्माण होतो. बरोबर. त्याचं आउटपुट असतं काहीतरी. त्या कचऱ्याची विल्हेवाट करणं म्हणजे मोठा प्रश्न आहे. कचऱ्याची विल्हेवाट होत नाही आणि म्हणून पर्यावरण दूषित होते. म्हणून पर्यावरण आणि विद्युत ऊर्जा निर्मितीचा काय एकमेकांशी संबंध आहे हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. पर्यावरण व विद्युत निर्मिती यातला परस्पर संबंध जाणून घेणं आवश्यक आहे. तर अशा रीतीने या तिन्ही गोष्टी आपल्या
विविध समस्या वाढवतात. एकीकडे आपल्याला एक गोष्ट मिळत आहे तर दुसरीकडे त्याचे तोटेसुद्धा आहेत. तर म्हणून मग पुढे जाऊन काय करावं, पुढे जाऊन आपण असं काहीतरी पर्यायी निवडावं ज्यामुळे आपला फायदा तर होईलच आणि नैसर्गिक साठासुद्धा, नैसर्गिक साठे, पारंपरिक ऊर्जा साठे, ऊर्जा साठे बचत होते, बचत होईल याची, बचत करणे, बरोबर. कारण असंच आपण त्याला वापरत राहिलो तर ते कालांतराने अंदाजे 200 ते 300 वर्षानंतर संपण्याची शक्यता आहे. तर अशामुळे याची बचत करणे आवश्यक आहे. तर मग म्हणून आता आपण काय करायचं आहे, पर्यायी ऊर्जा स्रोत म्हणून आपल्याकडे जे नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे, म्हणजे आपल्याला सहज रोज मिळत आहे, वातावरणातून जे रोज मिळत आहे, निसर्गातून जे मिळत आहे त्याच्या आधारे आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करता येते का, ह्या संबंधीची माहिती आपण पुढच्या क्लासमध्ये बघू.